अर्धी द्या भाजी द्या. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहे आमच्या शेतात आणि त्याच्यानंतर जाणार आहे हुरडा पार्टीला. तर भेटूया आपण सगळे. आणि आमच्यासोबत आहे आमचे पप्पा, आमची मम्मी आणि वहिनी आणि वेदांत. हे बघा मंडळी, आमची सोसायटी. आणि हे माझ्या मित्राचं घर आहे, आर्यन आवताडे आणि अविनाश आवताडे. ही त्यांची अविनाश आवताडेची मिसेस. चला तर मंडळी निघूया शेतात. हे बघा, ही आमच्या भाऊची गाडी आहे, लालपरी अल्ट्रॉस. आणि ही पप्पाची गाडी टाटा नेक्सॉन. या गाडीत जाणार आहे आम्ही आज. चला तर निघूया मग. वेदांत 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 बा चला पुढे घे गाडी. बघा मंडळी, आमचा वेदांत कुठं पळाला. खूप लांब लांब जाऊन खेळतो तो मुलांसोबत. हे बाई पद्दू भाई कशी सायकल चालवतो, डेंजर. चाल इकडे वेदांत. वेदांत परत ये बा, परत पलटला. बाबा, वेदांतचे बाबा. वेदांत कुठं चालला तू? चाल इकडे. मंडळी, थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. मम्मी पप्पा या गाडीत जाणार आहे आणि मला या गाडीत जायचं आहे. लेबर घेऊन साईटवर जाणार आहे मी. त्यासाठी थोडं प्लॅनमध्ये चेंज केलं आहे. मंडळी, आम्ही चाललो होतो साईटवरती. हे लेबर आमचे सोबत, त्यांना घेऊन चाललो साईटवर. हे बघा, भाऊची साईट आहे, कासगावला चाललो होतो आम्ही. ते रस्त्यांचं काम पण चालू आहे. खूप मस्त 80 फुटाचा रोड आहे. तर भेटूया साईटवरती. हे बघा मंडळी, आपण आलो होतो साईटवर. ही आपली खडी सोलिंग हे काम चालू करायचं आता. लेबर घेऊन आलो होतो. हे बघा आपली साईट. आमच्या भाऊबंदाची जी साईट आहे ही, काळवणीची. ते पण हा ते समाधान भाऊ सोबत बोलून घ्या ना, काय करायचं ते बोलून घ्या. सुपरवायझर सोबत बोलून घ्या, काय कसं करायचं काय करायचं. हे आज PCC सोलिंग काम करायचं आहे सकाळी आज. हा बोर आहे मालकाचा, बोरवेल. थोडं कन्फ्युजन झालं इथं, गड्डे मोठे. हे बघा मित्रांनो, हे आले आमचे संदेश सर, संदेश भाऊ. भाऊ ते टोपले फावडे कुठे आहे? टोपले फावडे सात आहे का गड्डे? तुम्हाला 60,000 रुपये. ठीक आहे ना, 7चे पैसे देऊन टाकू. सर आम्हाला टोपले फावडे देऊन टाका. बरं बरं चालेल ना. टोपले किती लागतील आपल्याला? 5 टोपले नाही साहेब, 5ची तेवढी गरज नाही. 4 भेटले आणि 3 फावडे द्या. 3-4 फावडे द्या. हे बघा मंडळी, हे आमच्या गावाकडचं घर आहे. खूप जुनं आहे ते, पप्पांनी बांधलेलं. वेदांत, हे बघा ही शेजारची दिदी आहे.
वेदांतला खाऊ घालते. ही तिची मोठी बहीण. आणि हे आमचे आजोबा आहे. जेवण झालं का? हे बघा मंडळी, आम्ही आमच्या गावातल्या म्हसोबाला थांबलो होतो नारळ फोडण्यासाठी. हे म्हसोबाच्या बाजूला एक काम पण चालू आहे, ब्रिज तिथं बनवत आहे रोडचं काम. ते तुम्हाला रोड दाखवला होता तो. ही आमची नेक्सॉन, हे आमच्या वहिनी. चला नारळ फोडू. हे वेदांत पुढं असतं, सगळ्यात पुढं असतं आमचं वेदांत. त्याला नुसतं पाणी लागतं खेळायला. हे बघा म्हसोबा, दर्शन करा काही सगळ्यांनी. इथं लावून देऊ. चटका बसून जय जय बाप्पा. वेदांत, जय जय बाप्पा कुठे आहे? चटका बसून जय जय बाप्पा. सोडा. चला. अरे तिकडे तिकडे बाप्पा करा. बाप्पा करा. जय जय बाप्पा करा. त्या अगरबत्ती जय जय बाप्पा. चला चला आता चला. हे बघा मंडळी, आलो आम्ही शेतात. ही आमची शेताची पांदी आहे. इथून गाडी घालायला लागते, खाली उतरवतो. हे बघा आमचं शेत. हे हरभरे लावलेले आहे इथं शेतात. इकडं पण, या साईडला पण आहे. लयच झालं काय कोथंबीर पण काही हे बघा, हे आमचं झोपडी आहे शेतातली. ते पाऊस बिऊस आला काय आला तर त्यासाठी. इथं आंबे पण लावलेले आहे बघा, आंब्याचं बाग केलेलं आहे आम्ही तयार. हे बघा मंडळी, हे आमचे शेतात लावलेले आम्ही आंब्याची झाडं. 1049 झाडं लावलेली आहे. हे बघा, भरपूर मोठे झाले झाड. एवढं शेत आहे बघा मंडळी. हे गांडूळ खत तयार करतोय आम्ही चांगलं पीक येण्यासाठी. आणि हे खूप जुनी विहीर आहे. ती आता जवळपास पाणी नाहीच आहे त्याच्यात, पाणी उपसाच होत नाही त्याच्यातून, पाणी काढताच येत नाही. खूप खाली आहे ती विहीर, दिसणार नाही तुम्हाला झाडांमुळे. हे बघा मंडळी, सगळेजण मुरकुल खाता इथं. मी पण खातोय. खूप मजा येते मुरकुल खायला, कुरुम कुरुम वाजतं ते. आणि बाबा, वेदांचे बाबा नारळ फोडताय. नारळ की फुटाना. कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा नारळ फोडण्याची टेक्निक, निंजा टेक्निक. चला मंडळी, आता जाऊया आपण हुरडा पार्टी करायला. हे बघा मस्त बसले मागे आयुष आरामात. वेदांत काय खातो? खायला लागत, फिरायला लागत. हे बघा, नुसतं खायला आणि फिरायला लागत. बघा मंडळी, फायनली आपण आलो हुरडा पार्टीला. वासुरी कृषी पर्यटन केंद्र इथं. चला तर जाऊया मध्ये. हे बघा आमचे फॅमिली मेंबर कसे पळताय पुढे पुढे. हे बघा मंडळी, इथं पेरूचा बाग आहे हुरडा पार्टीमध्ये. त्याला अजून पेरू नाही आलेले, नाही झाडं, भरपूर झाडं. हे बघा आमचं मॉडेल. हे मॉडेल
हे बघा स्कूटर. आलाय आमचा हुरडा. मस्त हुरडा आहे. दही, हुरडा, पपई, चटणी, शेव, मस्त भारी आयटम आहे. हे बघा मंडळी, आम्हाला इथे एक टीम भेटली होती. रांजणगाव शेलपूर घेऊन आलेली टीम आहे. मस्त एक गवळण सादर करतील ते आता आपल्यासाठी. सोड सोड रवीचा हात हरी रे, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. सोड दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. सोड सोड रवीचा हात हरी रे, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. करू दे रे मंथना, करू दे रे मंथना. दही दूध तूप लोणी तुझला देते सारंग पाणी, तुझला देते सारंग पाणी, तुझला देते सारंग पाणी. आता तरी खेळे सदनी, आता तरी खेळे सदनी, बाळ मनमोहना बाळा, करू दे रे मंथना. सोड सोड रवीचा हात हरी रे, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. आल्या आल्या त्या गोपिका मारी ताती तुझला हाका, मारी ताती तुझला हाका, मारी ताती तुझला हाका. आली 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 ती राधिका, दाविने त्रिकुणा बाळा, करू दे रे मंथना. सोड सोड रवीचा हात हरी रे, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. जनी म्हणे ऐशारीती समजावी ते काना प्रती, समजावी ते काना प्रती, समजावी ते काना प्रती. सकळ जाणे तो श्रीपती, सकळ जाणे तो श्रीपती, जाणे अंतरीच्या खुणा बाळा, करू दे रे मंथना. सोड दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना. धन्यवाद मॅडम. बंद केलं. बघा मंडळी, इथं एक स्लोगन लिहिलेलं आहे, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट बघत असतात. चला तर मंडळी, आज आता झालं आहे आमच्या हुरडा पार्टी करून, तर मस्त होतं. या तुम्ही जर शक्य झालं तर हुरडा पार्टीला. आणि चला आता निघतो आम्ही घरी वापस.